नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण आपला पेपर क्रमांक 5 च्यामधील पहिलं प्रकरण मराठ्यांच्या इतिहासाची साधने अभ्यासणार आहोत. इतिहास लेखनात साधनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधने ही इतिहासाचा आत्मा आहेत. ज्याप्रमाणे मानवाला जगण्यासाठी श्वासाची गरज असते, तेवढीच आवश्यकता इतिहास लेखन करताना साधनांची व पुराव्यांची भासते. 19व्या शतकातील प्रसिद्ध जर्मन विचारवंत लिओपोल्ड रँके असं म्हणतात, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. जर तुमच्याकडं पुरावे नसतील तर इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. त्याबरोबरच प्रोफेसर लेजिलॉस व सिनबॉस म्हणतात, नो सोर्सेस नो हिस्ट्री. जर आपल्याकडं साधनं नसतील तर आपल्याला साध्यापर्यंत जाता येणार नाही. साधनं जेवढी मुबलक तेवढी इतिहास लिहिण्यास मदत होते. साधनांशिवाय व पुराव्यांशिवाय इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही. मराठ्यांच्या इतिहासाची साधने पाहत असताना तत्कालीन भाषिक जी काही साधने आहेत, त्यामध्ये संस्कृत असेल, फारसी असेल, राजस्थानी असेल, त्याबरोबरच हिंदी असेल, कन्नड भाषेतील असतील, याबरोबरच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णनं, बखर साहित्य, पाश्चात्य ज्या काही भारतामध्ये सत्ता होऊन गेल्या त्या सत्तेच्या संदर्भामध्ये इंग्रज असतील, फ्रेंच असतील, डच असतील, यांची लिखित साधनं, याचबरोबर जी काही भौतिक साधनं असतील, या भौतिक साधनांमध्ये शस्त्रे असतील, नाणी असतील, शिलालेख असतील, ताम्रपट असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि वास्तू असतील, या सर्वच साधनातून मराठ्यांचा वैभवशाली, गौरवशाली इतिहास आपल्याला दिसून येतो, आपल्या लक्षात येतो. मराठ्यांच्या इतिहासाची साधने पाहत असताना आपण सर्वप्रथम लिखित साधने अभ्यासूया. याच्यामध्ये विविध भाषांमधील साधने आहेत. प्रथमतः आपण संस्कृत भाषेतील जी काही पद्यात्मक, गद्य आणि पद्य तुमच्या लक्षात आलं असेल, पद्यात्मक साधने आहेत काव्य स्वरूपातली. याच्यामध्ये पहिलं आहे शिवभारत. शिवभारत या काव्यग्रंथाचे लेखक आहेत कवींद्र परमानंद. हे शिवाजी महाराजांच्या समकालीन होते. हे स्वतः शिवाजी महाराजांची आणि औरंगजेबाची आग्रा जी भेट होती, त्या आग्रा भेटीसाठी महाराजांबरोबर गेलेले होते. शिवभारत या ग्रंथामध्ये कवींद्र परमानंद यांनी भोसले घराण्यातील मालोजी राजापासून ते शिवाजी महाराजांच्या दक्षिण कोकण विजयापर्यंतची माहिती दिलेली आहे.
च्यावरून आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाविषयी बरीचशी माहिती मिळते. यांचा दुसरा ग्रंथ आहे अनुपुराण. हा ग्रंथसुद्धा कवींद्र परमानंद यांनी लिहिला आणि या ग्रंथामध्ये शहाजी राजे ते छत्रपती संभाजी यांच्या कालखंडातला इतिहास रेखाटलेला आपल्याला दिसून येतो. संस्कृत भाषेतलं मराठ्यांचा इतिहास जाणून घेण्याविषयीचं तिसरं साधन आहे राधा माधव विलास चंपो. शहाजी राजांच्या दरबारी असणारा कवी जयराम पिंडे याने हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये त्याने शहाजी राजांचं चरित्र आणि त्यांचा पराक्रम यावर प्रकाश टाकलेला आहे. चौथा ग्रंथ आहे परनाल पर्वत गृहणाख्यान. परनाल पर्वत म्हणजे पन्हाळगड. इसवी सन 1673 छत्रपती शिवाजी राजांनी पन्हाळगड जिंकला की ज्याला परनाल पर्वत असं सुद्धा संबोधलं जातं. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमेचं वर्णन या परनाल पर्वत गृहणाख्यानामध्ये या जयराम पिंडे या व्यक्तीने केलेलं आहे. पाचवा ग्रंथ आहे राज्य व्यवहार कोश. शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून धुंडीराज लक्ष्मण व्यास या पंडितानं हा ग्रंथ लिहिला. यावनी आक्रमणामुळे, यवन म्हणजे मुस्लिम आक्रमणकारी, मराठी भाषेवर फारसीचा जो प्रभाव पडला तिला शुद्ध करण्यासाठी, म्हणजे मराठी भाषेमध्ये या यवनांच्या आक्रमणामुळे बरेचसे त्यांचे फारसी शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आले. याच्यापासून मराठीला शुद्ध करण्यासाठी आणि मराठीला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हा ग्रंथ लिहिला गेला. याच्यानंतर आहे आज्ञापत्रे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक कुशल राजनीतिज्ञ होते. त्यांच्या राजनीतीचं आकलन त्यांच्या वारसांना कळावं व्हावं म्हणून रामचंद्रपंत अमात्य यांनी इसवी सन 1715 आज्ञापत्रे हा ग्रंथ लिहिला. मराठ्यांच्या इतिहासाचा संदर्भ ग्रंथ म्हणून किंवा महत्त्वपूर्ण साधन म्हणून याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. त्यानंतर आहे कागदपत्रे. आता या कागदपत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे आहेत. मराठ्यांचा इतिहास अभ्यासण्यासाठी हजारो कागदपत्रे, वतनपत्रे, निवाडे, आज्ञापत्रे विस्तृत प्रमाणात एकत्र करून मराठ्यांचा सुसंगत इतिहासकार राजवाडे, सरकार, फाटक, पोतदार, खरे, विजय देशमुख या इतिहास विद्वानांनी केलेला आहे. याच्यानंतर आहे फारसी भाषेतली साधने. फारसी भाषा ही मोगलांच्या प्रशासनाची किंवा दरबारातली भाषा होती. या भाषेतील ग्रंथही मराठ्यांचा इतिहास अभ्यासण्यासाठी उपयुक्त ठरतात. याच्यामध्ये पहिला ग्रंथ आहे मासिरे आलमगिरी. आलमगीर म्हणजे औरंगजेब. इसवी सन 1709 आलमगीरचे म्हणजे औरंगजेबाचे चरित्र लिहिले गेले आणि यामध्ये मराठ्यांच्या आणि मोगलांच्या संबंधाचं वर्णन केलेलं आहे.
दुसरा ग्रंथ आहे तारीखे खाफी खान. खाफी खान नावाच्या या मुस्लिम इतिहासकारानं 1734 मध्ये हा ग्रंथ लिहिला. यामध्ये सुद्धा मराठी आणि मोगल संघर्षाचं वर्णन आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे तारीखे दिलकुशा. दक्षिण भारतातील मोगलांचा चाकर म्हणजे दक्षिण भारतामध्ये जो मोगलांचा सेवक होता भीमसेन सक्सेना यानं हा ग्रंथ लिहिलेला आहे तारीखे दिलकुशा. आणि यामध्ये त्यानं छत्रपती शिवाजी राजेंच्या आग्रा भेटीची माहिती दिलेली आहे. याच्यानंतर आहे फुतुहाते आलमगिरी. हा ग्रंथ ईश्वरदास नागर या औरंगजेबाच्या मुख्य न्यायाधीशानं लिहिलेला असून या ग्रंथात औरंगजेबकालीन मोगलांच्या दक्षिण विजयाची माहिती दिलेली आहे. त्यानंतर आहे हप्त अंजुमन. मिर्झा राजे जयसिंगाचा कारभारी उदयराज मुन्शी याने मिर्झा राजांच्या पत्राचा संग्रह करून त्याला हप्त अंजुमन असं नाव दिलं. आणि या हप्त अंजुमन या ग्रंथाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकता येतो. याच्यानंतर आहे इंग्रजी भाषेतील साधने. ग्रँट डफने हा मराठ्यांच्या इतिहासाचा कर्ता किंवा जनक म्हणून सुद्धा संबोधला जातो. यानं मराठ्यांचा इतिहास हा ग्रंथ 1826 मध्ये 3 खंडात प्रकाशित केला आणि हा ग्रंथ त्यानं इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेला होता. याच्यातून सुद्धा आपल्याला मराठ्यांच्या गौरवशाली वैभवशाली इतिहासाची साक्ष समोर येते. त्याबरोबरच फॅक्टरी रेकॉर्ड असेल, हेनरी ऑक्झिंडेन याची रोजनिशी असेल, रोजनिशी म्हणजे डायरी, दैनंदिन त्यानं केलेल्या नोंदी. हा हेनरी ऑक्झिंडेन कोण होता तर हा इंग्रज वकील होता आणि 6 जून 1674ला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाला हा व्यक्तिशः हजर होता. याचबरोबर इंडिया ऑफिसमधील कागदपत्रे, मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित अनेक कागदपत्रांच्या नकला, ज्याला झेरॉक्स म्हणतो आपण, या वासी बेंद्रे यांनी मिळवलेले आहेत. याच्यामधून सुद्धा आपल्याला बरीचशी माहिती मिळते. प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन यांनी इंग्रजी साधनावर आधारित बायोग्राफीज ऑफ शिवाजी हा ग्रंथ संपादित केलेला आहे. याच्यानंतर आहे पोर्तुगीज साधने. इसवी सन 1695 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिणारा परकीय म्हणजे पोर्तुगीज लेखक कॉस्मो किंवा कोस्मी द गॉर्द हा होय. याच्याबरोबरच पोर्तुगीजची राजधानी लिस्बन येथील दप्तरखान्यात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित हजारो कागदपत्रे आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या कागदपत्रांवर आधारित पोर्तुगीज मराठा संबंध हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या पोर्तुगीज साधनांमधून सुद्धा आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाची अनुभूती होते. याच्या नंतर आहे फ्रेंच आणि डच साधने. फ्रान्समधील पॅरिस इथल्या दप्तरखान्यात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित अनेक कागदपत्रे आहेत. यामध्ये फ्रेंच गव्हर्नर फ्रान्सिस मार्टिन याची रोजनिशी असेल,
ही अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. या रोजनिशीमध्ये शिवरायांची कर्नाटक मोहीम व राजारामाच्या जिंजीवरील हालचालींची अत्यंत उपयुक्त माहिती मिळते. सर जदुनाथ सरकार फार मोठे इतिहासकार आहेत. यांनी या रोजनिशीचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे. डच साधनांमध्ये हॉलंडमधील डचांशी मराठ्यांचा विशेष संबंध आलेला नव्हता, तरी देखील हॉलंड येथील ॲम्स्टरडम येथील दप्तरखान्यात मराठा इतिहासाशी संबंधित कागदपत्रे मिळतात. या डच कागदपत्रांचा उपयोग डॉक्टर बाळकृष्ण यांनी शिवाजी द ग्रेट या ग्रंथामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्याबरोबरच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णनेसुद्धा मराठ्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जातात. याच्यामध्ये पहिला आहे ॲबे कॅरे. ॲबे कॅरे हा फ्रेंच प्रवासी इसवी सन 1668 भारतात आला. त्याच्या प्रवास वर्णनात शिवाजी व संभाजी या राजांविषयी माहिती मिळते. त्यानंतर आहे जॉन फ्रायर. इसवी सन 1672 ते 1681 या काळात हा भारतात मुक्कामाला असलेला ईस्ट इंडिया कंपनीचा डॉक्टर छत्रपतींच्या राज्याभिषेकाप्रसंगी रायगडावर उपस्थित होता. त्याच्या वर्णनातून आपल्याला मराठ्यांचा इतिहास समजतो, कळतो, जाणून घेता येतो. त्यानंतर आहे निकोलस किंवा निकोलाय मनुची. इसवी सन 1656 भारतात आलेला हा इटालियन प्रवासी पुरंदर वेढ्याच्या वेळी पुरंदरचा किल्ला आणि पुरंदरचा तह याच्या वेळी मिर्झा जयसिंगांनी टाकलेला हा वेढा मिर्झा राजांबरोबर होता. शिवाजी महाराजांची त्याची प्रत्यक्ष भेट झालेली होती. या निकोलाय मनुचीनं स्टोरिया दी मोगोर किंवा स्टोरिया दो मोगोर हा ग्रंथ लिहिला. यातून मराठ्यांचा इतिहास आपल्याला कळतो, जाणून घेता येतो, अभ्यासता येतो. याच्यानंतर आहे फादर पियर द ऑर्लिन्स. या पोर्तुगीज प्रवाशाने इसवी सन 1688च्या सुमारास लिहिलेल्या हिस्टोरिया दी शिवाजी या ग्रंथातून शिवकाळावर प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. वरील लिखित साधनांबरोबरच मराठ्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी भौतिक साधनेही महत्त्वपूर्ण आहेत. इतिहासाची ही प्रथम साधने आहेत, विश्वसनीय साधने आहेत. भौतिक साधने यालाच आपण पुरातत्वीय साधने किंवा अलिखित साधने सुद्धा म्हणतो. याच्यामध्ये पहिला आहे शिलालेख, नाणी, हत्यारे, मंदिरे, किल्ले, राजवाडे, महाल, छत्री, समाधी, तलाव, विहिरी व बारव. आता ही सगळी भौतिक साधने आहेत वास्तूंच्या स्वरूपातील. शिलालेख म्हणजे दगडी शिलांवर खोदून अथवा कोरून जे लेख लिहिले गेले तत्कालामध्ये त्याला शिलालेख असं म्हणतात. या शिलालेखामध्ये राजांचे काही नियम, प्रजेविषयीचे, राजांच्या राजाज्ञा इत्यादींची माहिती आपल्याला मिळते. नाणी, वेगवेगळ्या राजांनी
वेगवेगळ्या धातूंची, वेगवेगळ्या वजनांची, वेगवेगळ्या आकारांची आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार जी काही नाणी काढली, त्या नाण्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा धर्म कळतो. तत्कालीन हत्यारांची माहिती आपल्याला मिळते. हत्यारावरून आपल्याला धातूंविषयी माहिती मिळते. मंदिरे आहेत. मग या कालखंडामध्ये मंदिरे मोठ्या प्रमाणात उभारली का, मंदिराचा जीर्णोद्धार केला का, या गोष्टींबरोबरच हिंदू धर्मातील जे काही दोन पंथ असतील, शैव आणि वैष्णव, या दोन्ही पंथांनी जे काही विभागून घेतलेले देव आहेत, त्या देवांची मंदिरं असतील. त्याबरोबरच मुस्लिम सत्ताधीशांनी इथं सत्ता स्थापन केल्यावर जे काही वास्तू उभा केल्या, त्याच्यामध्ये धार्मिक म्हटल्यानंतर मशीद असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. किल्ले असतील, किल्ल्यांचे 3 प्रकार. जमिनीवरील किल्ले, ज्याला भूकिल्ले, भुईकोट किल्ले आपण असं म्हणतो. त्याच्यानंतर पर्वतीय किल्ले किंवा डोंगरी किल्ले. त्यानंतर सागरी किल्ले, यालाच आपण जलदुर्गसुद्धा म्हणतो. याच्यानंतर आहे राजवाडे. राजांना किंवा राजपुत्रांना किंवा राजघराण्यातील लोकांना राहण्यासाठी जे काही राजवाडे उभे केले गेले. याच्यानंतर आहेत महाल. त्याच्यानंतर छत्री, समाधी, तलाव, विहिरी आणि बारव. तर आज आपण जी काही लिखित आणि भौतिक साधनं या मराठ्यांच्या इतिहासाविषयी जाणून घेण्यासाठी अभ्यासली आणि त्यामधून आपल्याला यांचा जो गौरवशाली, वैभवशाली इतिहास आहे, याच्यावर प्रकाश टाकता आला. याच ठिकाणी आपल्या पेपर क्रमांक 5 मधील प्रकरण पहिले, मराठ्यांच्या इतिहासाची साधने, या ठिकाणीच मी संपवतोय. निश्चितच हा तास या नोट्स तुम्हाला आवडतील अशा अपेक्षेसह, आणि या नोट्स ज्यांना हव्या असतील त्यांनी सोमवार दिनांक 12/10/2020 रोजी महाविद्यालयामध्ये येऊन त्याच्या झेरॉक्स प्रती घेऊन जाव्यात असं सांगतो आणि याच ठिकाणी थांबतो.